गुरुचरित्र हा जो मुळात ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा अभिप्रायच मुळात हा आहे की आपल्याला जो कोणी हा गुरुचरित्र वाचतो आहे किंवा श्रवण करतो आहे त्याला हे चरित्र वाचून आपलं चारित्र्य निर्माण करायचं आहे आणि ते चारित्र्य निर्माण करण्यासाठी हे चरित्र त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे। आणि या अशा पद्धतीचं स्वच्छ निर्मळ पवित्र चारित्र्य जर कुठून निर्माण होत असेल तर ते गुरुसेवेतून होत असते। म्हणून गुरुसेवा म्हणजे केवळ त्यांचे हातपाय दाबणे किंवा त्यांचं प्रिय करणे नसून याच्या त्यांनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गावरचं क्रमण आहे। गुरुसेवेमध्ये त्यांनी जे विचार तुम्हाला दिलेले आहेत जे तुम्ही ग्रहण केलेले आहेत जे गुरुकुलामध्ये तयार झालेला आहे हा विद्यार्थी मग आता पुढे काय करेल तर हे विचार समाजापर्यंत त्यांना घेऊन जायचे आहे आणि हे महान कार्य म्हणजे गुरुसेवा आहे।